खरंच लेका शिवलाल, आजकालचे पोरं लेका लय झटकोटपणा करते ना. हा पाणी लेका काल लेका उपाशीच मारलं त्यानं. पहिल्या दिवशी तर मला हे केलं. हा कालही लेका त्यानं लेका बरं झालं का तो लेका आणलं वाढून मला. सगळ्या पोराला माहित आहे ना कंदिलाबाची स्वभाव कसा आहे ते. हा म्हणून ते त्याला चिडवते तर. जाऊ द्या ना हो कंदिलाबाजी, आजकालचे पोरं का धरणीत आहे का? हा या मोबाईलच्या लय वाया चालले ते. हा जाऊ द्या, तुम्ही जेवले ना पण मगाशी पोटवर जेवले का नाही? नाही जेवण घेऊन एक नंबर झाला म्हणा. हा तो आले का सगळं आणून देणं नाही का, शिल्लक सलक बुंदी हिंदी काय त्यामुळे टेन्शन नाही. जेवलो मी पोटभर एकदम, त्याचं नाही काही रे. पण ते लाऱ्याला सोडत नाही रे मी, त्याचा लय राग येऊ राहिला मला. कंदिलाबाजीचा तवा तापलेला आहे. बहुतेक मला वाटते आपली भाकर भाजून घ्या लागल. हा याला जरा पुढं घालून हां मस्त आता खिचडी भात करायला पाहिजे. हां भजे भात जरासं होऊ द्या त्याच्यावर, आता थंडीचे दिवस बी आहे. हां मस्त आता वावरात न्यायला लागले यायले. अहो कंदिलाबाजी, मी तर त्याच्या कानाखालीच मारत होतो. हां मला जेव्हा समजलं ना, तुम्ही जेव्हा सांगितलं का नाही मला की ते खालची खिचडी खा म्हटलं म्हणून, अरे राजा मी आता म्हटलं गड्या याला जाऊन कानाखाली मारावं का काय. हां त्याला मी जाऊन बोललो, अरे बोललो काय तुला काय समजते का नाही म्हटलं, अक्कलीकर आहे का नाही. हां खालची खिचडी खायला सांगतो म्हटलं. हां अशा तर 10 पाट्या खिचडीच्या आणि भज्याच्या करते म्हटलं कंदिलाबाजी. हां कंदिलाबाजीला का असं तर समजतं का? शिवलाल भाऊ कंदिलाबाई जोडून पार्टी करून घेते वाटते. हा भजे भाताची. आणि मग ते असं दिसू राहिलं मला अंदाज. हा कानाखाली मारत होतो ना असं तसं वारे कसं चढून सांगू राहिला. हा भेटलंय नाही हे लारा रे. हो ना लेका, जसं का मला का खिचडी ते भजी भेटतच नाही असे करत होते ते लेकरं. हा खालची देऊ का त्या कुत्र्यानं खाल्लेली म्हणे, अरे लिगडी देऊ का म्हणे. अरे लेका म्हणा, अरे म्हणा आम्ही तर म्हटलं तर आत्ता पार्टी करू शकतो म्हणा, आपल्या गावाला जीव घालू शकतो मी खिचडी भात. जाऊ दे ना कंदिलाबाजी, त्याच्या खिचडीच्या माता आहो का आपण तर त्याच्यापेक्षा सुपर खिचडी करू. हा मस्त सोली खिचडी करू आपण. हा तुरीच्या शेंगाच्या दाण्याची मस्त खिचडी करू आणि भजे लागल तेवढे, नाही तर आलू बोंडे करू ना, त्याचं काय टेन्शन आहे. सोले भात करायचा म्हटलं तर लेका आपल्याला ते तुरीच्या शेंगा लागल ना रे. तुरीच्या शेंगाचं काय टेन्शन घेता तुम्ही, आम्ही आहो ना, आम्ही 3 जण आहो ना. हा लागल तेवढं ताणून देतो तुम्हाला. हा वावर का कमी आहे का आपले. मला माहिती आहे कोणाच्या वावरातल्या बरोबर आलेले आहेत ते, तुम्ही टेन्शन न घेऊ त्याचं. बस तर मग हा तुरीच्या शेंगाचं ते भांड्या गुंड्याचं तूच पारे वा. हा मी सगळं सामान देतो बाकीचं वाटलं शिकपरी. हा ते काय लागेल ते तांदूळ गिंदूळ तेल गिल काय लागेल ते मायकून. हा पण ते भांड्याचं आणि तुरीच्या शेंगाचं हे तू पाय. बस तर मग तुम्ही फक्त सामानाला पैसे द्या. हा बाकी भांड्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, आणि तुरीच्या शेंगाचं टेन्शन नका घेऊ. हा लागेल तेवढ्या तुरीच्या शेंगा बा इकडे बा, खिचडी करून बी आपण घरी आणू, घरचे खातील, काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. कधी करायचं मग, उद्या करायची का? उद्या ढकलायला पुटते का म्हणा, आता कसे कंदिलाबाजी तयार झाले. हा आणखी उद्या यांचं मन बदलाचं नाही ना. उद्याचं काय टेन्शन, उद्या काही नाही, आजच करू ना. हे बा आज थंडीचा पिरियड आहे मस्त, आणि तुम्हाला एरी काही टेन्शन नाही आहे. हा तुम्हाला बाकीचं काही टेन्शन नाही, तुम्ही फक्त हे बा तिथे याचं फक्त खिचडी खाले, काही टेन्शन नाही तुम्हाला. असं म्हणतं का? मग काय हरकत नाही ना. ठीक आहे काशा, मी तुला पैसे देतो, ते सामान घेऊन ये मग तू. हा जमलो बा चला. हा कंदिलाबाईच्या खिशात टाकला बा शिवलाल म्हणून हात. काय हरकत नाही ना कंदिलाबाजी. हा आम्ही सगळं हे तयार करतो आणि तुम्ही या मग चला तिथं. चला वावरातच करू आपण मस्त. हा बढिया मस्त करू तिथं. बरं चला मग होऊन जाऊ दे, आता जंगी पार्टी करू आपण मस्त. चला. काय लाऱ्या, हा ते लारे पाटील सांगू राहिले की लय मजा उडवली म्हणते तो कंदिलाबाजीची. हा मजा, अरे ते शिवलाल भाऊने तेल वाढून आणलं म्हणून तर ठीक. हा नाही तर उपाशी जर आले असते ते. लयच मजा आली ना. हा पहिल्या दिवशी तर त्याला उपाशी ठेवलं बा ते कंदिलाबाजीले. हा खिचडी काय म्हटलं तर लय राग गेले ते बा ते. अबे का तू आले का ते कुत्र्याच्या समोर टाकलेली खा म्हटलं म्हणे ना. हा लस भडकत आहे ना ते. नाही ना नेमकं टाकली होती म्या म्हणून नाही म्हटलं तेले. आता देऊ का म्हटलं अलीकडची उचलून. हे काय लाईन पाठी होते ना, लस भडकले बा ते होते. अरे भडकणार काऊन नाही बे. हा पहिलेच ते या झुमऱ्यानं बी भडकून दिलं. हा म्हणे कुत्र विचारते का म्हणे तुम्हाला, असं म्हटलं तर ते लय भडकले होते तेव्हा. त्याला त्यात मग ते 5,000ची वर्गणी फाडली त्यांनी. हा 5,000 रुपये गेले त्याला वाटलं खिचडी नाही खायला भेटू राहिली, आणि एक ते लाऱ्या म्हणे की कुत्र्या समोरची देऊ का म्हणे. हा मग काय का गळकले त्या शिवलाल भाऊच्या तिकडे गेल्यावर ते म्हणे उकळलेले आळू खाता का म्हणे. काय त्याचं हालत झाले बा त्या दिवशी. जाऊ दे नव्हे, बरं झालं ना ते 5,000 रुपये वर्गणी आली. हा त्या दिवशी वर्गणी मागा गेलो आपण तर 501ची भाडा म्हणे. हा ये ना मग असा कसा फटका बसला, उपाशी राहिले 5,001ची पावती फाडली. हो ते आदल्या दिवशी नाही खिचडी खायला भेटली, पण दुसऱ्या दिवशी पंक्तीतलं का पंक्तीत वाळाचं बे त्याले. कोणच नाही वाढलं का मग त्याले. हा फक्त शिवलाल भाऊनच वाढलं का. मी बुंदी करत गेलो, त्याच्या पात्रावर काही टाकलीच नाही. जो भडकले शिवलाल भाऊ म्हणते पारे म्हणते ते शिवलाल भाऊ जेवत होते. हा मग मी जगण्याला मी सांगून दिलं होतं. जगण्याला विचार, जगण्यात त्याच्या झाडाजोडून एवढ्या जोरात गेला, परपत गेला. मग ते शिवलाल भाऊ म्हणत आहे काय म्हणे घाबरा आहे म्हणे पारे म्हणे शिवलाल काय का कशी घाबरा आहे म्हणे. हा सांग म्हणे काय थट्ट्याचा लागतो का काय म्हणे मी. मग शिवलाल भाऊ म्हणे थांबा म्हणे माझं जेवण होते बा, आणि नंतर मी आणतो म्हणे तुम्हाला वाळून. मग वा त्याचं जेवण झाल्यावर शिवलाल भाऊ मस्त आणून दिलं त्याला वाळून, मग जेवले पोटभर.
नाही ना लाला, पण बाबा सांगत होते बा, हा लस भडकले होते म्हणे. हा पण लस तुले तर लस बोले म्हणे बा. ते देवदाचं कापूर काय त्याला का शोभते का? थांब ना, त्याच्या बाबाला सांगतो. हा त्याला सोडत नाही मी. हा त्याला दाखवतोच मी काय काय बोलले काय माहिती. ते बाबा बोलत जावा घरी येऊन सांगत जा आईले. जाऊ दे ना, सांगितलं तरी काय फरक पडते मा बाबाले. हा बाबाला सांगतो ना मी. हा तुम्हाला हे म्हटलं म्हणतो, हा तुम्ही त्याला बोलायला गेले तर काय बोलायला गेले असं तसं मी सांगतो ना मग. लाऱ्या तसंही काय तो बाबाला काही सांगत नाही. ते त्याला माहित आहे, ते बाबा काही ऐकून घेत नाही ना. तो बाबाला माहित आहे तुझा स्वभाव कसा आहे ते. हो पण काल मस्त अद्दल घडली, लय अद्दल घडली. हा पहिल्याच पंक्तीत जेवायला येत असते ना ते. आलेच नाही ना जेवाले. आदल्या दिवशी मला वाटतं पोटच बिघडलं काय काम आहे त्याचं. रात्र उपाशी राहिले सर. मग काय तब्येत बिघडली म्हणे. मग जेवायला लय उशीर आले होते. जाऊ दे ना, तसं पाहिजे रे. हा कधी बी पाहिलं तर पहिल्याच पंक्तीत जेवायला बसतात ना ते. हा पहिले दुसरे माणसं उद्याचे का काही. हा पहिल्याच पंक्तीत बसतात कधी बी. हा घे ना आता म्हणा. नाही ना मारती दा, बाबा तर सांगत होते की ते म्हणे वा आता कोणाच पंक्तीत मी जेवायला जात नाही म्हणे. वा हा हे लेकर अशीच करत राहते म्हणे. हा मी जेवायला नाही जात म्हणे आता कोण्या पंक्तीत. उद्या चला, लय थंडी आले का? थंडी लय वाढली नाही कालपासून, तर लय थंडी पडू राहिली बे. हा चला चला झोपायला चला बा. हे कुठे शकत बसायला पडत नाही. किती काही शकलं तरी थंडी काही जात नाही आपली. हो चला, ते राहायला सुला पसारा बी आवर सुर करायला लागला सकाळी आपल्याला. सकाळी लवकर यावं लागते बरं. हा चला. हो चला, येता येईल ना. सकाळी सगळं आवरून ठेवू ते आपण. पसारा की सगळं कोणाचं द्यायचं आहे ते देऊन टाकू. हा सगळं मोकळं करता येते. आता काही वावरात जायला पडत नाही. काही आता वावरात जायला पडत नाही एवढ्यासाठी. थंडी आहे एक तर. जाऊ दे ना बे, काल जा की वावरात. हा तिकडे ध्यानी अभिजी असते ते हाऊ हाऊ कराले. हा आपल्या गेलो नाही नाही गेलो तरी एक दिवसात काय फरक पडते. चला मग, चला आता झोपाले. खरे शिवलाल, कशानंतर सामान आणलं. हा पण आता आपल्याला बाकीचं पाहा लागलं ना ते शेंगा गिंगाचं. शेंगाचं काय त्याचं नाही. हे बा लाईनी पाटलाच्या वावरात मस्त झालेल्या आहे शेंगा. आणि शांताराम भाऊच्या बी आहे. आपल्याला काय आहे, हरवरा पाचा ज्याच्या वावरात कोण नसलं का नाही. हा वरप वरप केलं की चाललं आपलं. नाही बिले का ते लहान पाडल्याच्या याच्यात ते डॅनी आबाजी असते ना. हा त्याला जर दिसलो आपण तर मग आणखी हे होईल ना, गडबड होईल ना. मी कायसाठी आहे मग. हा मी डॅनी अभिजीत बरोबर बोलण्यात घुलवतो. हा तुम्ही आणि बबन झाजा हा तिकडे पलीकडल्या साईडने जायचं. हा वरप वरप करायचं लगे. हा 15-20 मिनिटाचं काम आहे. आणि काशा तोपर्यंत इकडे पाहिजे. पाहिजे का बरोबर हे करतो. हा डॅनी आबाजी येणार असला तर मला पहिले सांगतो बरं. नाही तर राहिली खिचडी आपल्या जागेवर. हा पया लागेल तिथून लगे आपल्याला. काही टेन्शन नका घेऊ ना. काशा तुमच्या जवळजवळच राहील. हा काशाबरोबर मी इशारा केला की काशा सांगतेच तुम्हाला. हा लगेच तिथून सटकाचं. शिवलाल भाऊ, ते आपल्याला समारा गिमाराचं पाहा लागेल ना. हा समार मुळे गिळे जरशी हा आण लागेल ना तिकडून. हो रे शिवलाल, हा समार बी लागेल ना आपल्याला. सांबाराचं काय टेन्शन आहे. तिथं देवदाच्या वावरातून घेता येते ना आपल्याला. सांबार आहे, मेथी किती हा जे लागलं ते घेता येते. हा तिथं बी जरशा शेंगा आहेत बरं. हा तिच्या शेंगा नाही तुळू आपण पण. हा सांबार गिमार बाकी घेऊ. हा जरसे काही भांडी बी पाहता येते. तिथं आहे ना देवदाची खोबडी. पाहिजे बा. हा त्या देवदाच्या तिथं CCTV कॅमेरा लावला त्या लाऱ्यानं. हा आपण जर दिसलो तर आणखी गडबड होईल बरं. कॅमेरे कुठे आहे हो. हा ते मागे लावले होते. ते मागे ते चोर पकडाचा होता त्याला म्हणून लावले. त्याला माहीत पडलं होतं म्हणून. आता काय माहीत पडते त्याले. हा कॅमेरे गिमेरे काही नाही तिथं. नाही तरी पण देवदास पासून सांभाळून राहावं लागलं बरं आपल्याला. त्याची आयडिया आहे ना माझोड. हा हे बघ वासरू गिसरू कोणाचं असलं का नाही. हे काशा जाईल तिकडे हाकलत हाकलत. हा त्या खोबडीच्या तिकडे नील मुद्दाम हाकलत. अरे ढोर आलं देवदास भाऊ कुठे आहे का आहे का आहे का करत. हा फक्त तिचे 2-3 भांडी घेतले की चालले. ते जाऊ दे, भांडी गिंडी आणता येईल. पण मग खिचडी कुठे शिजवायची आपल्याला. खिचडीसाठी शांताराम भाऊचं ते आहे ना शेड. हा त्याला लॉकही नसते काही नाही. हा कोणीच नसते तिथं. ते शांताराम भाऊचे काय 1-2 वाकया वगैरे आहे ठेवलेल्या. बाकी काही नाही. तिथं आपल्याला पाण्याचंही टेन्शन नाही. हा विहीर जवळच आहे. हा आणि इंधन आहे तिथल्या तिथंच. टेन्शन नाही आहे. तिथंच करता येते मस्त आरामात. हा काही टेन्शन नाही. थंडी वाजायचं टेन्शन नाही. बरं चाल मग, आता बोलत नको बसू. हा ते शेंगा अन्न मेन आहे ना. ते डॅनीच्या कचाट्यातून शेंगा अन्न म्हणजे सोपं आहे का. चाल बरं. डॅनी अभिजीला तर एरीच चुकायला देतो आपण 4 जण आहो ना. ते डॅनी अभिजी एकटे काय करल. हा बया असते एका इकून हु करायचं. इकून हुई केलं इकडे आला की इकून घुसायचं. इकून इकडे आला की इकडून घुसायचं. हा 4 कोपऱ्यात 4 चौघांनी हे केलं की तर काय राजो किती पाहिजे तेवढ्या पोतं भर निघते शेंगा. तू यायला का शिवलाले का बोलण्याचाच मानव आहे. हा इथूनच मग हुई. हा चाल ना जरा तिकडे. चाल पटकन आणू आपण. चला आता कंदील अभिजीलाच पुढे घाल लागल. हा म्हणजे पकड्या केळ्या गेले तर कंदील अभिजी पकडल्या जातील. आपल्या मागच्या मागे सटकाले बरं. मी तेच म्हणतो कंदील अभिजी चला पटकन लवकर. हा आणखी आपल्याला कसं खिचडी करणं आहे, भजे काढणं आहे. हा 12च्या नंतर ते भजे काढायला जमत नाही ना मग. बरं चला, तिकडे गेले की बोलता येते काय बोलायचं ते. चला बरोबर. चला कंदी बाबी चला. काय रे बाबने, इकून ते हे सरपटच दिसू राहिले रे. हा शेंगा एकही भरलेले नाही ना. हे शांताराम भाऊची होय ना तू. हा याला काहीच नाही आलेलं. इकून नाही त्या कोपऱ्यात काही नाही. चाल मग तिकडे लाईन पाटलाच्या वावरात जाऊ ना मग. हा गेला असं ना आता शिवला ते डॅनी बुड्याला बोलायला गेला असेल ना.
ते फोन करतो म्हणे ना. हा तिथं पोहोचला डॅनी बुड्यासोबत बोलत असला की फोन करतो म्हणे बरोबर. हो ना, पण आता इथं थांबून काय करतं, एक तर थंडी हवा लागू राहिली का. थंडी हवा राजे, तुम्ही जॅकेट घातलेला आहे ना. हा मस्त का हो, ते मामाची कडे होई जॅकेट वाटते नाही का. हो त्याच्याकडचंच होय, त्याच्याकडे सगळे हे पोरासोराचेच होते. तर आता काय म्हणावं, आता भेटलं आपल्याला दुसरं कोणतं नाही जाय म्हणे, तर मग मी आता जाऊ द्या हे सही. फुकटात भेटलं ना, मग काय कोणते असलं तरी काय आहे, बाईचं असतं तरी घेतलं असतं याने तर. जाऊ द्या ना, थंडी नाही वाजत, बस मस्त. हा तुम्हाला जॉकेट झालं, बदलून बदलून घालता येते. 3 घेतले म्हणते ना तुम्ही. सांगा आता याला पत्ता लागला वाटते 3 घेतले म्हणून. 3 आता त्याने दिले बा. हा घेऊन जा म्हणे. हा दिवसभर बसलो ना मग. हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कटकट बसलो नाही का तिथं. हा त्याच्यानं तब्येत बिघडली माई. हो पण तुम्ही तिथं बसल्याच्यानं आमचा गेम फिसकला ना. हा आम्ही त्या गणेशला पाठवलं होतं ना मस्त नाव बदलून हे करायले. हा तुम्ही होते म्हणून सगळं राजे उलट सुलट झालं. हा तिला खरं नाव सांगाच काम पडलं, त्यानं एकच आणलं. नाही तर मस्त ते खोटं नाव सांगून दाबाला आणणार होता. म्या काय केलं बे. हा मला माहित आहे ना, मी ओळखलं ते शिवलाचं नाव सांगितलं बरोबर. नाटकला शिवलालनं पाठवलं वाटेले. मग मी काहीच बोललो नाही ना. सांग म्हटलं काय नाव सांगायचं ते देवलाल होता ना तिथं. ते देवलाल मदत हे केलं ना, देवलालनं घेतलं त्याचं नाव, त्याच्यानं सगळं गडबड झाली. हा ते देवलालनं सांगितलं का. हा बरोबर आहे. हा मला वाटलं तरी तर म्हटलं कंदीलाबाजी आपले माणसं आहे, कंदीलाबाजी कसं काय म्हटलं हे करतील. मला काय करायला लागते रे. हा तुम्ही 10 विषय नेले असते तरी माय काय नुकसान होतं. ते जाऊ दे, चाल पटकन चाल तिकडे वावरात चाल. हा ते शेंगा आहे म्हणतात तिकडचं थोडं चाल. काय रे शिवला, तू कोण आला वापस. काय रे शिवला, हा तिकडे जातो म्हणे तू डॅनी आबीच्या तिकडं. हा फोन करतो म्हणे ना. कायच्या डॅनी आबीच्या तिथे जाऊन पाहता नाही हो. तिकडले बी शेंगा पकल्या नाही त्याच्या लाने पाटलाच्या वावरातले बी सगळे चरपटच आहेत. काय करतात ते शेंगा आणून. काय म्हणते शेंगा पकल्या नाही आणखी. काय आले का तू तर म्हणले का शेंगा आहे पकलेल्या आहे, असं आहे तसं आहे. हा आता काय रे मग, आता साधा भात करायचा काय मग. साध्या खिचडीत मजा येते का हो. सोले खिचडी 1 नंबर लागते. हा मी काय म्हणतो, त्या देवदाच्या वावरातल्या पकलेल्या आहे ना चांगल्या 1 नंबर. हा त्याच्या वावरातून आण लागते. पण कसं आहे माहिती आहे का, मायन त्या देवदाचं पटत नाही. मी जात नाही त्याच्या वावरात बा. हा तुम्ही जाता का. अबे तू जर नाही पडत तरी ते येल पाठवून, मग बबण्याले ते येल पाठवून काशाले. काशा येईल ना तुमच्यासोबत. हा कशाला पाठवतो मी तुमच्यासोबत एक परी. पण तुम्ही जा, तुम्हाला जा लागते. हा तुम्ही जा बरं. सांग आता पहिलेच तर त्या लाऱ्यासोबत खटकलेला आहे माय, आणि त्या देवदाची इथे गेलो मी, आणखी त्यानं जर पाहिलं तर ते आणखी माझ्यासोबत भांडल ना. मग काय करावं रे. नाही तर मग आता ही खिचडी कॅन्सल व्हायची. बरं ठीक आहे बा. हा मी जातो. हा या काशासोबत. पण अलीकडे शेंगा पटकन घेऊन चालली जास्त काय आणत नाही बरं. जरशा जाणतो बुटभर. हो मोठभर शेंगा आणा, जरसा संभारण ते हे आणा, काय आणायचं ते तुम्हाला. जरशी भाजी किची घेऊन ये जा. पाहतो बा, जे हातात आलं ते आणतो. चला बा मंडळी, पाहू आता कंदिलाबाजी जातो मग ते देवदासच्या खोपडीत. देवदास तर रात्रभर तिथं असते बा. आता काय माहिती दिसले नाही पाहिजे फक्त कंदिलाबाजी. आणतो म्हणते ते संभार आणि ते शेंगा सगळं आणायचं म्हटल्यावर बरोबर सांभाळून आणायला लागते तिथून. काय माहिती आता पाहता येईल ते काय होते ते पाहतील ते कंदिलाबाजी. पण मी काय म्हणतो, काल जरासं आपल्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम झाला होता कॉपीराईट आल्यामुळे. आपल्याला कमेंटर लोकांची नावं बी नाही घेता आली आणि कमेंटसुद्धा ऑन नव्हती केल्या गेली. हां जाऊ द्या. पण आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा बरं तुम्हाला. मग आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. हां भेटू आता नंतर उद्या. पाहू आपण काय होते ते.